नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात 36 जिल्हे 36 बातम्या। मुंबईतील चर्चगेट मेट्रो स्थानकात मोठी दुर्घटना टळली। मेट्रोच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही प्रवासी अडकल्याची माहिती। प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। रिक्षातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडील 90,000 रुपये लुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात। पिंपरी चिंचवड पोलिसांची देहू रोड परिसरात कारवाई। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादासाहेब खिंडकरवर गुन्हा दाखल। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंट्स प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच। गर्दी नियंत्रण, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा प्रतिसाद देण्यासाठी MSF जवान राहणार तैनात। जालना जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। अंबड चौफुली परिसरात जोरदार घोषणाबाजी। गडचिरोलीच्या कुरखेड्यात अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा छापा। 19 जनावरांसह 19,65,000चा मुद्देमाल जप्त। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय फायर ऑडिट करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अमरावती सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाला देण्यात आली होती 2 पत्र। दोन्ही पत्रांची सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून कुठलीही दखल नाही। बीडच्या पाटोद्यात ज्वेलर्स दुकान फोडण्याचा सशस्त्र प्रयत्न फसला। चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ, पोलिसांकडून तपास सुरू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, प्रहार आक्रमक। अकोल्याच्या दर्यापूर मूर्तिजापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघे जण गंभीर जखमी। पुण्यातील शिरूरच्या अण्णापूरमध्ये सळईनं भरलेल्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत ट्रक थेट घरात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, पुढील तपास सुरू। ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर 40 गावात पोलिसांचा रूट मार्च। सण उत्सवांसाठी कडेकोट बंदोबस्त। भिवंडीच्या दिंडीगड मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजाचे पोलिसांना कारवाईचे निवेदन। 30 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। साताऱ्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या इस्माला अटक। भर रस्त्यात महिला व मुलींसमोर अश्लील चाळे, सातारा शहर पोलिसांची कारवाई। अकोल्याच्या खटकाली येथे 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू। पर्यटनासाठी गेले होते विद्यार्थी। सिंधुदुर्गच्या पिंगुळी भुपकरवाडीत भली मोठी मगर अखेर वन विभागाच्या जाळ्यात। कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला आज मिळालं यश। बुलढाण्यात स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये किलो। प्रति व्यक्ती साखर 2 किलो मिळणार। नागरिकांची स्मार्ट बाजाराकडे धाव। पुण्यातील शिरूर तालुक्यातील खंडाळा परिसरात रस्त्यालगत बिबट्याच्या पिलांचा वावर। नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण। वाशिम जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाचा खंड। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 38.25% पाणी साठा। खरीप पिकांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याला दमदार पावसाची नितांत गरज। जळगाव बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात। कारवाईत 1,05,000चे दागिने जप्त। CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई। नाशिकमध्ये प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या। संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल। पेठ रोड परिसरातील घटना। रायगडच्या महाडमध्ये चोरी करणाऱ्या 6 जणांना अटक। 8 किलो चांदी, 3 तोळे सोने, कार आणि 12,000ची रोकड जप्त। चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश। पुण्याच्या वाघोलीत किराणा दुकानाला आग। आगीत संपूर्ण दुकान खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। पुढील तपास पोलिसांकडून सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बावनकुळे, पालकमंत्री विखे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांसह एकत्रित विमान प्रवास। महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची नियुक्ती। मुंबईतील लोकभवन येथे भव्य शपथविधी सोहळा उत्साहात। धाराशिवमध्ये ST बसची विद्युत पोलला धडक। पोल तुटून जमीनदोस्त। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही।
अमरावती अग्निकांडाची उच्चस्तरीय चौकशी, नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीला वेग, व्हेंटिलेटर स्फोट, फायर ऑडिट आणि PWDच्या दिरंगाईची चौकशी. हिंगोलीतील खाजमापूरमध्ये शेतकऱ्याच्या केळी पिकावर अज्ञाताकडून विषारी फवारणी, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, पोलिसांकडून तपास सुरू. ड्रोन विझवणार आग, नवी मुंबई मनपाला डेमो सादर. 27 मजल्यापर्यंत आग विझवण्याची ड्रोनची क्षमता. नवी मुंबई महापालिका ड्रोन खरेदी करणार का, याकडे लक्ष. कोल्हापुरातील वाहतूक संघटना आक्रमक, परिवहन कार्यालयात लावल्या 60हून अधिक बसेस. खासगी बसेसच्या चालकांनी मांडल्या व्यथा. हा दंड माफ करा, चालकांकडून सरकारला विनंती. अंबरनाथच्या नामांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये नगरसेवकाच्या गाडीची काच फोडून चोरी. हॉटेलच्या सुरक्षिततेवर नगरसेवक स्वप्नील बागुल यांचा सवाल. हॉटेलच्या परिसरात CCTV नाही. परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा कठड्यांची दुरवस्था, रुग्णालय प्रशासनाचा दुर्लक्षाचा आरोप. सुरक्षा कठड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. सुखबीर सिंग बादल हल्ला प्रकरणी आरोपीला कोठडी, आरोपीच्या हेतूबाबत अद्याप गूढ कायम. लातूरमधील अतिक्रमणांना आता महानगरपालिकेचा अल्टिमेटम. फुटपाथवरील अतिक्रमण 8 दिवसात हटवा, अन्यथा कारवाईचा इशारा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्यात गळती. गणेशोत्सवामुळे वाहनांची वर्दळ, दक्षता घेण्याची गरज. महामार्गावर वाहन चालकांची कसरत करत प्रवासाची भूमिका. यवतमाळमध्ये पैशाच्या वादातून तरुणावर चाकून जीवघेणा हल्ला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिसांकडून सुरू. आणखी वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.